मालमत्तांना कर लागलेला आहे आणि किती मालमत्तांना कर लागलेला नाही. तुम्ही वसुली दाखवताय प्रत्येक झोनची, थकीत इतके, वसूल इतके, मागणी इतके, शिल्लक इतके, हे बघायला चांगलं आहे. पण त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती अशी आहे की ज्या मालमत्तांना कर लागलेला नाही, प्रत्येक झोन वाईज ज्या मालमत्तांना कर लागलेला नाही त्याची माहिती का देण्यात नाही आली, त्याच्यावर आपण काय काम करतोय? हमको नहीं हमारा पूरा शासन का हमको सलाह मेरे के लिए तो आता ना, वो हमेशा का है, वो टैक्स तो भर रहे ना, नहीं गरीब लोग है बोल के दे रहे ना, नहीं भर रहे ना, मैं बोला ना वसूली करेंगे बोले, नहीं मैंने नहीं बोला नहीं भरेंगे, भरेंगे तुम 80% बोल रहे हम 90% देंगे। हाँ ये बात सुनो, आप 80% की, हाँ मैं बोल रहा निधि तुमको दूंगा, यहाँ मैं क्या बोल रहा, निधि हम खुद ले लेंगे, आपको बगैर बोले देना पड़ेगा। निधि की तो बात ही नहीं आती, क्योंकि वार्ड का विकास करना है, शहर का विकास करना है, तो आपको निधि देना ही पड़ेगी, हर एक को देना पड़ेगी, क्योंकि ये गांव शहर के बाहर कोई लोग रहते नहीं, हमारे की कॉर्पोरेटर और आपके भी कॉर्पोरेटर, अपने सब कॉर्पोरेटर औरंगाबाद शहर में ही रहते। छत्रपति संभाजी नगर नहीं, वो तो 27 साल हमको लगेंगे यहाँ पर बैठा है। सुन लो पहले मैं क्या बोल रहा है, ऐसा नहीं चलेगा। आप देखो, सुनो, हम आगे करते हैं, संभाजी महाराज का देखो जबान विमान कुछ भी नहीं है, आता है तो बोलेंगे, नहीं आपको मानना पड़ेगा। अगर हम संभाजी महाराज का आदर नहीं करते तो जब आप बोलना नहीं चलेगा, हमारे जबान पे आता ही नहीं, जबान पे कैसा आता नहीं चलेगा। बोल रहा मैं आखिरी बार मिलकर आपके बात में तो कार्रवाई होगी तुम्हारे पे भी। शहर के विकास के लिए हम टैक्स भरपूर वसूल करेंगे, लेकिन साहब ये देखो, आप देखो ये तानाशाही मत चला, तानाशाही नहीं हुकुमशाही मत चला। देखो हम क्या बोले, हम क्या बोलो, तुम टैक्स पे बात करो ना। अरे तो मैं क्या बोला, अरे आगे के लिए बात कर रहा था, ठीक है ना, आया तो बोलेंगे ना, नहीं बोलेंगे बोलो, लेकिन तुम खींच रहे क्यों तुम? नहीं खींचो मत आप, नहीं आप खींचो मत उस बात को, उस बात को मत खींचो। नहीं मैं क्या बोल रहा, आता ही ना यार ना, आता ही ना, त्याच्यावरती राजकारण करू नका, विषय संपला। तब तक औरंगाबाद सुन लो मेरी बात, लोग गाली दे रहे हैं अपने को, सुनो मेरी बात सुनो, मैं क्या बोल रहा हूँ, सुनो डेवलपमेंट पे बात करो। मैं क्या बोल रहा हूँ, वो जाके ये मैं मत क्या करो। बोल रहा हूँ, मेरी साहब सुनो, मेरी बात सुनो, सभापति साहब सुनो ना, करो ना। अरे मेरी बात तो सुनो, बोलो औरंगाबाद हाईकोर्ट का नाम क्या है? ऐसा नहीं रहते हैं, औरंगाबाद हाईकोर्ट का नाम क्या है? ये विषय छोड़ देंगे यार आता ही नहीं, छोड़ दो। अरे मैं क्या बोला है, सभापती साहेब मला 2 मिनिट बोलू द्या। सन्माननीय सभापती साहेब की टॅक्स बद्दल जी मीटिंग घेतली त्याच्याबद्दल पहिले तर सगळ्याच वतीने म्हणलं तर चालेल ना? धन्यवाद साहेब। काय मध्ये आपल्या शहरामध्ये जर या आपल्या महानगरपालिकेच्या गेट पासून जर सुरुवात केली तर टपरी मार्केट सुरू झालेली, प्रत्येक जण रोड जिथं ज्याचा प्लॉट असेल तिथं पत्र्याचे टपऱ्या टाकायच्या, त्याला शटर लावायचं आणि ते भाड्याने द्यायचं, असं हजारो टपरी मार्केट, हजारो असे दुकानं हे अशामध्ये तयार झालेले, त्यांना टॅक्स नाही काही नाही, तर त्याचाही सर्वे व्हायला पाहिजे। पूर्ण आपल्या पेराफेरीमध्ये जेवढे अशा पद्धतीचे मार्केट झालेले त्याला उचलून टाकू नका, त्याला टॅक्स म्हणजे महिन्यातून 13 दिवसाला आपण जर पकडलं तर महिन्यातून दोन वेळेस अडीच वेळेस पाणी येतंय, लोकांना भूर्दंड पडतोय, लोकांना टँकरनं पाणी आणावं लागतं, बाहेरून प्रायव्हेट मध्ये पैसे घालावं लागतात। ही स्कीम जी स्कीम आहे, आता उन्हाळ्याचा टाइम असल्यामुळे ते टँकर पण भेटत नाही, पाणी
बोरीचं पाणी आटत चाललंय, हापशाचं पाणी आटत चाललंय. आपण एक भूमिका आपली असली पाहिजे की आपण काम करत असताना लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. माझी आपल्याला दुसरी एक विनंती आहे माननीय सभापती साहेब, जवळपास या शहरामध्ये 56 स्लम आहे, म्हणजे 56 झोपडपट्टे. त्या ठिकाणी सर्व मागासवर्गीय लोक राहतात. आता प्रश्न काय झाला, तिथं झाल्या बिल्डिंगी. आता रमाई योजनेच्या अंतर्गत शासनानं, महाराष्ट्र शासनानं जी स्कीम चालू केली, त्या स्कीमच्या माध्यमातून जे पत्र्याची घरं होती ती आज इमारतीच्या ठिकाणी छोट्या छोट्या उभ्या राहिल्या. 250 स्क्वेअर फीट, 350 स्क्वेअर फीट, 400 स्क्वेअर फीट, 500 स्क्वेअर फीट अशा इमारती त्या ठिकाणी चालू झाल्या. आता जे पत्र्याचे घरवाले होते ते आज इमारतीत जर राहत असेल, शासनच त्यांना सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी निधी देतो, फंड देतो. आणि मग आता टॅक्स वसूल करत असताना आपण त्यांना त्या ठिकाणी त्या प्रमाणे जर टॅक्स लावला तर हातावरचे काम करणारे लोक, गोरगरीब लोक, माननीय सभापती साहेब, या स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांचा टॅक्स वसूल करत असताना काहीतरी वेगळा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती. कारण ती हातावरची घर जरी स्कीम मध्ये बांधला असेल, पण ते काम करतात, ते हात मजुरीची काम करतात. त्यांना कोणी माती काम करतं, त्या लोकांना जेवढा टॅक्स भरल त्या हिशोबाने टॅक्स जे आपण लावतो त्या पद्धतीने त्यांना टॅक्स लावू नये, याची माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे. माननीय सभापती साहेब, सातारा देवळाईमध्ये जवळपास 50-60 हजाराच्या वरती लोक राहतात. त्या लोकांना एकाला पण नाही टॅक्स वसूल कसं होईल? त्या लोकांपर्यंत पाणीच पोहोचलं नाही. आता जी आपण जी नवीन स्कीम आणली, प्रत्येक जे नो नेटवर्क एरियामध्ये आपण तिथं लाईन टाकणार आहे, आतापर्यंत त्या लोकांकडे लाईन टाकली का नाही टाकली याचाही खुलासा झाला पाहिजे. जर लाईन सातारा देवळाईमध्ये जर लाईन टाकली नसेल ती टाकण्यात यावी, त्या लोकांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. तेही लोक आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात, ते लोक आपल्याला टॅक्स देण्यासाठी मदत करतील. आपण ज्या लोकांना उपाययोजना जी आहे महानगरपालिकेच्या ज्या पुरवल्या तर ते लोक आपल्याला मदत करतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की टॅक्स करत असताना, वसुली करत असताना जेही आपले वॉर्ड ऑफिसर असतील त्यांनी खंबीरपणे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, खंबीरपणे तुम्ही ज्याच्याकडे जास्त टॅक्स असेल वसूल करायचा, बाकी असेल घ्यायचा, त्याच्याकडे बिंदास जा, त्याच्या आपण बरोबर जाऊ, आम्ही सोबत येऊ, आम्हाला बोला. 34 एकर, त्याच्यामध्ये फक्त 18 एकरच त्यांनी टेबल केली. आपलं काम होतं ते 34च्या टेबल करून द्यायचं काम होतं. पडेगावच्या संदर्भात आज लोकांना त्रास होऊ लागला. हर्सुल मध्ये आज मला तुम्ही मयूर पार्क आपण हडको कॉर्नरला आल्याच्या नंतर तिथं पूर्ण स्मेल लागले ते लिचडची. त्याच्यावर काय प्रक्रिया केली त्यांनी? लिचड निकाले, लेकिन जो भास अभी भी सर अहो हे त्याचं काम होतं ना. एक गोष्ट लक्षात घ्या, आता किती मोठी गोष्ट आहे, आग लागली, ठीक आहे, पण त्या लोकांना किती त्रास आहे आपण तो दूर हे करू. आणि तुम्ही म्हटले आता ती आग विझवली, मी स्वतः जाऊन तिथे बघतो आता दूर ती आग मीटिंगला पुरा कचरा भरून आणि गाड्या आणि महानगरपालिकेमध्ये जाईल ना. मला आता सांगतो, नागरिकाला त्रास होता कामा नये. पुढच्या मीटिंगला सर्व माहिती घेऊन यायच्या, तोपर्यंत पेमेंट एकूण त्यांना द्यायचं नाही अशी रुलिंग आहे. दुसरा विषय असा आहे की सगळं नगरसेवक, सर्व सन्माननीय अधिकारी आता उद्यापासून फोर व्हीलर गाडीत येऊ नका. ईव्ही स्कूटर असेल तर त्याच्यावर या, नगरसेवक असो अधिकारी असो. नाही आता मोदीजींनी सांगितलं त्यांचा सन्मान करावा लागेल ना. मी बोलतो जरा सगळ्यांना विनंती आहे, सन्माननीय नगरसेवकांना, भविष्यात कठीण होणारे 12 देशात लॉकडाऊन लागलेला आहे, यासाठी सगळ्यांना विनंती आहे की छोटी गाडी वापरा, जितका पेट्रोल कमी वापरता येईल. ईव्ही वापरतो तुमचं अभिनंदन, हीच विनंती करतो. मान्य तुमच्याकडे ईव्ही गाडी, आमच्याकडे ईव्ही गाडी नाही देणारच ना. रुलिंग द्या ना. तुमचं ऐकलं आहे आम्ही. अरे तरी आधीच सांगितलं की तुमची सगळी व्यवस्था रुलिंग द्या ना. द्या की टू व्हीलर आम्हाला. महानगरपालिका
आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी सर्व सन्मान्य सदस्य प्रशासन नियोजित केलेल्या विचाराने चालू असताना मालमत्ता कर वसुली 80% व पाणी पुरवठा झाल्यानंतर 90%, तसेच आवश्यकता असल्यास प्रशासनाने महानगरपालिका अधिनियम 7 नुसार कारवाई सर्वेसर ठरली. पाणीपट्टी आता जोपर्यंत पाणी येत नाही पाणीपट्टीला कोणाला त्रास द्यायचा नाही. मच्छी झिरो करून टाकायचं पुढे चर्चा.